काल आपण बघितलं 3 भाग आपले चौथ्या अध्यायातले पूर्ण झालेले आहेत आणि आता चौथा भाग म्हणजे शेवटचा भाग सुरू आहे. यातही अशीच थोडीच सूत्र आहेत, फार नाही आहेत, परंतु आता या संबंध विषयाचं आपण पाहिलं तर 3ही भागामध्ये ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या संदर्भामध्येच चर्चा केलेली आहे, अन्य चर्चा केलेली नाही आहे. आणि आता तर फक्त ब्रह्मज्ञानी पुरुषाची चर्चा आहे की त्याची लक्षणं काय, त्याचं स्वरूप काय, तो व्यवहार करतो तर कसा करतो, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा आता आपल्याला बघायला मिळेल. संपद्याविर्भाव स्वेन शब्दात जीव हा ब्रह्माशी एकरूप होऊन आत्मरूपामध्ये व्यक्त होतो, कारण श्रुतीमध्ये स्व असा शब्द आला आहे. म्हणाले जीव म्हणजे जो आता ज्ञानी झालेला आहे तो आता ब्रह्माशी एकरूप होतो आणि ब्रह्माशी एकरूप होतो म्हणजे आत्मरूपामध्ये व्यक्त होतो, मूळ स्वरूपाला जाऊन प्राप्त होतो असं म्हणाले. श्रुतींचंही वचन आहे, त्यामुळे श्रुतीसुद्धा हेच सांगतात. म्हणजे आता काय झालं, त्यांनी हा विषय असा इथे का घेतला की जीव आता ज्ञानाला प्राप्त झाला आहे म्हणून जीव शब्द वापरला. त्याचबरोबर ज्याच्याशी एकरूप होतो तो ब्रह्म किंवा ते ब्रह्म, म्हणून ते ब्रह्म आणि जीव एकरूप झाले. आता ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव किंवा ब्रह्म म्हणजे वेगळा कोणी ब्रह्मलोक हा आपल्या मनामध्ये संभ्रम राहू नये म्हणून तो आत्मभावाला प्राप्त होतो. आत्म म्हणजे स्वतःच्या मूळ भावाला प्राप्त होतो असं श्रुतीचं वचन आहे. आता यांनी इथे श्रुतिवचनाचा आधार देऊन आपल्याला एका निश्चित ठिकाणावर आणलं की तो ब्रह्मज्ञानी पुरुष आत्मरूपालाच प्राप्त झालेला असतो. आता हे धरून तर पुढे जायचं तर म्हणाले ज्याने निर्गुणाची उपासना केलेली आहे, सोहम साधना केलेली आहे, तो ब्रह्मज्ञानाच्या बळावरती परमात्म्याला प्राप्त करून घेतो किंवा परमात्मा भावाला प्राप्त होतो. आता इथे शब्द कोणता वापरला, स्वेन शब्दात. तिथे श्रुतीमध्ये स्व शब्द वापरला म्हणजे तो स्वतःच्या भावाने, म्हणजे तो जीव. तो स्वतः कोण, तर त्या जीवाला त्यांनी स्वतः म्हटलंय की तो आत्मरूप होतो. म्हणजे त्यांना आता आपल्याला सांगायचंय की श्रुती आम्हाला निश्चितपणे सांगतात की ज्या जीवाला ब्रह्मज्ञान झालेलं आहे तो जीव आत्मभावालाच प्राप्त होतो. हे आता अगदी ठासून त्यांनी आपल्याला हा विषय मांडला. जीव स्वतःच्या रूपाने प्रकट होतो याच्याकरता म्हणून इथे आपल्याला एक श्रुती दिलेली आहे, ती आहे छांदोग्य उपनिषदाची. आणि त्यात त्यांनी असं तिथे वापरलेला शब्द आता त्यांनी आधार म्हणून आपल्याला दिलाय. स्वेन रूपेण अभिनिष्पद्यत एष आत्मेती होवाच. म्हणजे स्वतः रूपानी, स्वतः म्हणजे जीव स्वतः रूपानी जेव्हा उल्लेखिलेला आहे त्या स्वतः रूपानी उल्लेखिलेल्या जीवाच्या संदर्भामध्ये ते असं म्हणतात की हा आत्मरूपाला एष आत्मेती होवाच, तो आत्मरूपाला प्राप्त होतो. एतद अमृतम. हे आत्मरूप कोणतं आहे, पुन्हा म्हणाले गोंधळ नको. आत्मरूप म्हणजे जीव आणि शिव, म्हणजे ईश्वर भावाला आलेला परमात्मा आणि जीवभावाला आलेला हा जीव, या दोघांच्याही करता आत्मा हा शब्द वापरलेलाच आहे. मग आता आत्मरूपाला प्राप्त होतो म्हणजे कुणाला प्राप्त होतो हा संदेह नको. म्हणून ते म्हणतात एतद अमृतम अभयम एतद ब्रह्मेती. हे अमृत म्हणजे ज्या परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे असा तो परमात्मा, तो आत्मा, त्याचंच वर्णन आहे जो अमृत आहे, अभय आहे. आपल्याला गीताकारांनी पण सांगितलंय अभयम सत्व संशुद्धी. अभय हे भगवंताच्या लक्षणांच्या मधलं पहिलं लक्षण आहे की ज्याच्या ठिकाणी भयाची निवृत्ती होते. अभय म्हणजे भय निघून जातं, कशाचंच भय राहत नाही. कशाचं राहत नाही, सगळ्याचंच राहत नाही. आयुष्याविषयीचं राहत नाही, जीवनाविषयीचं राहत नाही, मृत्यूच्या विषयीचं राहत नाही, प्रपंचातल्या संकटाविषयीचं राहत नाही. कशामुळे राहत नाही, कारण तो त्या आत्मभावाला प्राप्त होतो म्हणून त्याला कशाचंच भय शिल्लक राहत नाही.
म्हणजे परमात्मा हा अभय आहे आणि जीवाला अभय केव्हा लाभतं? अद्वैतामध्ये. द्वैतात भयम भवती. द्वैत जोपर्यंत आहे तोपर्यंत भय आहे, जोपर्यंत एकरूप आहे तोपर्यंत काही भय नाही. म्हणजे जोपर्यंत आई मुलाचं संगोपन करते तोपर्यंत तिला भय वाटत नाही, पण आता सुनबाई घरात आली की त्या आईला भीती वाटायला लागते, की तिला वाटतं आता दुसरं आलं. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही दोघं एक होतो, एका मार्गाने चाललो होतो, आता तिच्या विचाराने माझा मुलगा चालला की मग माझ्या आणि त्याच्या विचारामध्ये फरक येईल, माझ्या विचाराने तो चालला की त्याच्या आणि तिच्या विचारामध्ये फरक येईल. द्वैतात भयम. द्वैत आलं की भय आलं, अद्वैत असलं की भय नाही. आणि म्हणून आजकाल न्यूक्लिअर फॅमिली मनुष्य का पसंत करतो? की वेगळं वेगळं कुटुंब, कोणाची भानगडच नको, तुझं माझं बिनसलं म्हणायलाच नको, सगळं माझ्या माझ्या तंत्राने चालतं, तुझं तुझ्या तंत्राने चालतं. इथे त्यांनी म्हटलं जेव्हा अद्वैत आहे, जेव्हा एकटाच आहे, ते आपल्या एकनाथ महाराजांच्या भारुडांमध्ये आहे ना, एकलीच राहू दे ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, की मला एकटीच ठेव, मला अद्वैतातच ठेव. अर्थ तो व्यवहारातला अर्थ नाही मला एकटीच राहू दे. ती म्हणते की हे सगळे ज्या त्रास आहेत ते सगळे त्रास दूर होऊन जाऊ दे, हे नकोच, ही कटकटच नको. ते सगळ्याच बाजूनी ती म्हणते नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज येऊ दे ग त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. काय तुला मी देईन, एक 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 काय देईन, पण मला एकटीला राहू दे. एकटीला का? एक अद्वैतात एकट्यात भय नाही, द्वैतात भय आहे. व्यवहारात आहे, आपण आपल्या व्यवहाराचा दृष्टांत घेतला, पण परमार्थ पातळीवरती सुद्धा जोपर्यंत द्वैत आहे, भक्त आणि भगवंत हे द्वैत जोपर्यंत राखलं आहे तोपर्यंत भगवंताच्या ठिकाणी त्याचं संतुष्ट राहणं आणि भगवंताची उत्कट भक्ती करणं हा द्वैत भाव राहतोच. पण एकदा त्याच्यात मिसळूनच गेलं, त्याच्याशी एकरूपच झालं की आता वेगळं काही राहिलं नाही. आता भगवंता सारखा तुला मला एक, जसं आपण म्हणतो ना की दाखला द्यायला पाहिजे की अखंड माझं अंतःकरण तुझ्या प्रेमात अगदी या पातळीवर आहे, ही परमोच्च पातळी आहे, सतत मी ह्या पातळीवर आहे. हा द्वैताचा भाव आहे तोपर्यंत तो टिकवत राहावा लागतो. जेव्हा अद्वैत आहे तेव्हा काही टिकवावं लागत नाही. आणि म्हणून ही जी स्थिती आहे ही स्थिती अभय अशी स्थिती आहे, कारण तो आत्मरूपाला प्राप्त होतो. आता प्राप्त झाला म्हणजे आपण ज्याला भक्त आणि ज्याला भगवंत म्हणतो त्या अर्थाने इथे भक्त भगवंत हा भेद राहतो का? राहत नाही. त्या वैकुंठामध्ये तुकाराम महाराज सुद्धा भक्त आणि भगवंत ह्या भेदानीच राहिले आहेत, पण तो जो भेद आहे तो मुळात अद्वैतातून स्वीकारलेला भेद आहे. कशा करता? भक्ती करता. आणि आमच्याकडे जो भेद आहे, जे द्वैत आहे, त्या द्वैतामध्ये अजून आमचा जीवभाव संपलेला नाही, अजून आमची देहात्मबुद्धी संपलेली नाही, अजून आमचं जीवनाविषयीचं आकर्षण आसक्ती संपलेली नाही. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना ज्याला द्वैत म्हणायचं आहे ते द्वैत आहे. पण जेव्हा सत्पुरुष भगवंताची भक्ती करतात, जेव्हा त्या भक्तीमध्ये ते नृत्य करतात, गातात, नारदांनी म्हटलंय नृत्यंती गायंती, त्यांना मोठा आनंद झालेला असतो. रामकृष्णांच्या चरित्रामध्ये आपण कितीतरी वेळा बघतो, ठाकूरांच्या चरित्रामध्ये त्यांची जी भावस्थिती असे, कधीच शारदा माता कधी त्यांच्या समोर येत नसत, पण त्यांना मोठी उत्सुकता असे की ठाकूर कसे भक्ती तल्लीन होऊन नाचतात ते बघायला मिळावं, म्हणून त्यांनी आपल्या पडद्याला एक छोटंसं भोग पाडलं होतं. त्या छोट्याशा भोकातून त्यांची ती जी खोली आहे त्या खोलीत काय चाललं ते त्यांना दिसत असे आणि त्यांना त्या नृत्याचा आनंद मिळत असे, त्यांच्या त्या भावस्थितीचा पाहण्याचा आनंद मिळत असे. ही जी स्थिती आहे ही भावस्थिती त्या भक्ताला प्राप्त होते. तेव्हा तो भक्त परमात्म्याशी एकरूप असतो का नसतो? भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न करचित, या पातळीवरती जोपर्यंत देह आहे तोपर्यंत भावानी भक्त भगवंताशी अद्वैत भावातच आहे. पण देह आहे तोपर्यंत देहामुळे त्या दोघात अंतर आहे. आपल्याला विषय आहे आता, आजही कदाचित तिथपर्यंत आपण जाऊ. त्यामुळे द्वैत कशाचं आहे?
द्वैत भक्ती करता स्वीकारलेलं आहे, अनुभूती द्वैताची नाही आहे. भक्ती करण्याकरता द्वैत स्वीकारलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही वैकुंठात राहून भगवंताची भक्ती करतो. का? आम्हाला त्याची अद्वैत येतो नाही, आम्हा समाधान. का समाधान नाही? कारण भक्ती करण्यातला जो आनंद आहे तो आनंद आम्हाला घ्यायचा आहे. म्हणून ते द्वैत आणि हे व्यवहारातलं द्वैत ह्यात आपण गल्लत नाही करायची. त्यांनी स्वीकारलेलं द्वैत हे अद्वैताच्या भावनेचं, अद्वैताच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर रुचिभेदाने स्वीकारलंय, जे आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की रुचिभेद आहे. आम्हाला असं वाटतं त्यांची भक्ती करावी म्हणून स्वीकारलंय. तिथे द्वैत राहिलेलं नाही आहे. म्हणून ते म्हणतात अभयम एतद ब्रह्मेती. ही स्थिती काय आहे? ब्रह्माचीच आहे. ते दोघे हे ब्रह्मच आहे, ब्रह्माचीच लक्षणं आहेत. आणि हीच लक्षणं त्या जीवाच्या ठिकाणी म्हणजे त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी प्रकट झाली आहेत. तस्य हवा एतस्य ब्रह्मणो नाम सत्यमिती. आणि म्हणून तो स्वतः ब्रह्मभावाला प्राप्त झाला आहे किंवा ब्रह्मच आहे असं म्हणण्यात काही अडचण नाही, असं छांदोग्यानी सांगितलं. आणि त्याचा निर्वाळा देऊन इथे आपल्याला स्पष्ट केलं की स्वे असा शब्द असल्यामुळे, स्व शब्दामुळे तो जीवात्मा हा आता आत्मभावाला, ब्रह्मभावाला प्राप्त झालेला आहे. आता काय काय संपतं त्याचं वर्णन उपनिषद करतात आणि इथे सूत्रकार करतात. ते म्हणतात की मी आणि माझं संपून जातं, म्हणजे आत्मबुद्धी संपते, वासना संपते, आसक्ती नष्ट होते, त्यानंतर द्वैत विलयाला जाते. म्हणून आपण आता त्याचं थोडंसं एक स्पष्टीकरण इथे घेतलं. का? तर आता द्वैत राहत नाही. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तो ब्रह्मानंद अनुभवताना स्वीकारलेलं जेवढं द्वैत असेल तेवढंच द्वैत. प्रत्यक्षामध्ये, अनुभूतीमध्ये ते द्वैत राहत नाही, ते अद्वैत स्थिती प्राप्त होते. मी स्वतः ब्रह्म आहे याची जाणीव होते. जे उपनिषदांनी असं म्हटलंय त्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना सगळे विषय शिकवतात. त्याच्यामध्ये पंचमहासंहिता म्हणून विषय घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून ह्या संबंध सृष्टीचं स्वरूप वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि कसं शिक्षण असतं, कशी भाषा असते, कसं व्याकरण असतं, कसे ग्रह नक्षत्र गोल असतात, कसा गृहस्थाश्रम असतो, हे सगळं त्या एकेका संहितेमध्ये विषय सांगून विज्ञान कसं असतं, अशा 5 संहिता आहेत. आणि त्या 5 संहिता एकत्र महासंहिता असं म्हटलेलं आहे त्या 5ची. आणि प्रत्येक एक संहिता म्हणून वर्णन करून सांगितलेली आहे. त्यानंतर ते विद्यार्थ्यांना म्हणतात तुम्हाला सगळे विषय समजावले, कारण गुरु शिष्यांचा संबंध सांगितला आणि त्या संबंधामधून तुम्हाला असं दाखवून दिलं की आता आत्मज्ञानही त्याला प्राप्त होतं. पण म्हणाले आत्मज्ञान प्राप्त होतं, मी तुम्हाला फक्त त्याच्याविषयी सांगितलं, शास्त्र म्हणून, विषय म्हणून समजावला, पण तुम्हाला आत्मज्ञानी पुरुष कसा असतो हे दाखवलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्याच्या त्या शेवटच्या 11व्या अनुवाकामध्ये त्या एका ब्रह्मज्ञानी पुरुषाला त्या विद्यार्थ्यांच्या समोर काही बोलण्याकरता बोलावलंय. तेव्हा ते ब्रह्मज्ञानी पुरुष पहिलंच वाक्य उच्चारतात, अहम वृक्षस्य रेरिवहा. मी ह्या संसाररूपी वृक्षाला हलवणारा, चालवणारा, निर्माण करणारा आहे, ही धारणा त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले तो स्वतः ह्या अनुभूतीला येतो की मी स्वतः ब्रह्मच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अहंकार वगैरे काही नाही आहे, त्याच्यामध्ये अहंकाराची अवस्था नाही आहे. हा त्याच्यामधला जो अनुभवाचा भाग आहे तो प्रकट केलेला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. आपण स्वतः सगळ्यांच्या मध्ये भरून राहिला आहे अशी जाणीव होते. आणि म्हणून ते म्हणतात की मीच ब्रह्म आहे, सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी आत्मरूपाने मीच व्यापून राहिलेला आहे. मी अजर आहे, मी अमर आहे, अहम वृक्षस्य रेरिवा. मी निराकार आहे, मी निर्गुण आहे, मी सर्वाधार आहे, मी सर्वेश्वर आहे. आणि हे जे रूप आहे त्या सर्वेश्वराचं रूप म्हणजेच मी आहे. मीच अनंत आहे, मीच अच्युत आहे, अखंड आहे, निष्कल आहे, गुणरहित आहे. हे सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे की मी नित्य शुद्ध आहे. मला कुठल्याच प्रकारचा भेद बुद्धी, कुठलंही लक्षण, कुठलाही उपाधी
काही काही संग मला लागू शकत नाही, म्हणून मी नित्य शुद्ध आहे, मी अमूर्त आहे. जरी मी देहात आहे, लोकांना माझा देह दिसत असला तरी तो ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणतो या देहामध्ये मी मूर्त रूपानी नाही, मी अमूर्त आहे. या मूर्ततेच्या मी पलीकडे आहे. मी मूर्त नाही म्हणजे हा देह माझा नाही असं म्हणत नाहीत. या देहातूनच मी भाव प्रकट करतोय, या देहातूनच मी प्रत्येक गोष्ट आविष्काराला आणतोय, पण मी स्वतः या मूर्ततेच्या पलीकडे आहे, मी अमूर्त आहे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. नंतर म्हणतात मी निराभास आहे, माझ्या ठिकाणी कोणताही आभास शिल्लक नाही, म्हणजे मिथ्यात्व शिल्लक नाही. निरंजन आहे, पुन्हा विशुद्ध आहे. त्यानंतर मी परमार्थ आहे, जे परम अर्थाचं स्वरूप आहे, जी ती परम वस्तू आहे, तो ते आत्मतत्व आहे, ते मीच आहे. सत म्हणजे असणे, अखंड असणे, बीइंग. असणे ही प्रक्रिया, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, कायम कायम आहे. आणि पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, सगळं तिन्ही टेन्समध्ये कंटिन्युअस जो आहे, म्हणजे कालातीत आहे. कालही तोच आहे, कालाच्या अतीतही तोच आहे. आणि म्हणून ते म्हणतात तो सत जे असणं तोच आहे. सत्य, त्या सतचं नेमकं असणं, असं जे सत्य म्हणजे त्या सत्याला रूप येणं, म्हणजे जगामध्ये जे त्या सतरूपानी म्हणजे योग्य रूपाने अस्तित्वामध्ये राहतं ते मीच आहे. म्हणून ते सत्य, सत अधिक त त्याचं असणं, सत अधिक त बरोबर सत्य, या ते दोन्ही एकत्र होतं. आणि नंतर सत्ता म्हणाले मी त्याच्याबरोबर त अधिक त, पाय मोडलेला त अधिक त, सत्ता, ज्याच्या सत्तेनी हे चालतं, ज्याच्यामुळे हे चालतं. आपण काल म्हटलं ना, ती प्रकृती जी आहे ती सगळं निर्माण करते, ती प्रकृतीच निर्माण करते. पण कुणाच्या सत्तेने निर्माण करते तर परमेश्वराच्या सत्तेने निर्माण करते, परब्रह्माच्या सत्तेने निर्माण करते. आणि म्हणून ती सत्ता ही सगळी माझी रूपं आहेत. नंतर म्हणाले चित आणि आनंद याच्यामध्ये काहीही भेद नाही, हे चैतन्यच या सगळ्या आनंदाचा अनुभव देतं. आणि म्हणून म्हणाले या कोणत्याही स्थिती, म्हणजे कोणत्या कोणत्या स्थितींचं वर्णन केलं, सत, सत्ता, सत्य हे सतपासून घेतलं, चित चैतन्य रूपाकरता घेतलं, आणि आनंद हे भावाकरता घेतलं. आता परमेश्वराचं स्वरूप काय, जे आम्ही स्वरूप लक्षणांनी वर्णन करतो ते सत चित आनंद म्हणजे सच्चिदानंद. ते जे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे, जे आपण पहिल्या अध्यायात घेतलं होतं, आपण शेवटी बघणार आहे. 4-5 दिवस आपण त्याच्याकरता ठेवलेले आहेत की त्यावेळी आपण प्रत्येक अध्यायाचा थोडासा परामर्श घेणार आहोत. तर तिथे त्याचं जे परमात्म्याचं स्वरूप लक्षण जे आहे ते स्वरूप लक्षण सत चित आणि आनंद म्हणजे सच्चिदानंद, हे जे त्याचं स्वरूप लक्षण आहे तेच माझं स्वरूप लक्षण आहे. हा कोण अनुभव घेतो, हा ब्रह्मज्ञानी अनुभव घेतो. कुठे घेतो, इथे या पृथ्वी तलावर देहामध्ये घेतो. आणि ते म्हणतात मी आकाशाहून मोठा आहे, आकाशाहून व्यापक आहे, मी ह्या सबंध विश्वाचं पहिलं तीर आहे. या ऐल तीरावरती ह्या विश्वाचा संसार आहे आणि पहिलं तीरावरती मी आहे. माझाच आधार या सगळ्या निर्माण होण्याला, टिकण्याला आणि नसण्याला म्हणजे संपण्याला माझा आधार आहे. म्हणजे माझ्या अधिष्ठानावर हे चालतं. माझं म्हणजे कोणाचं, परब्रह्माचं अधिष्ठान. चालवतं कोण, प्रकृती. कशी चालवते आपण काल बघितलं. सगळा खेळ ती करते, सगळं काही ती निर्माण करते. आणि आपल्याला दुसरा अध्याय बघताना हा विषय घ्यायचा आहे जास्त, म्हणून मी आत्ता जास्त खोलात जाऊन घेत नाही. पण ती करते, ती सगळं निर्माण करते. ती कशी आहे, परमेश्वरांनी निर्माण केलेली शक्ती आहे, शाश्वत आहे. जग आहे, जगाचे व्यवहार आहेत म्हणून ती आहे. ज्या क्षणी परमेश्वर तिला मागे बोलावून घेईल तेव्हा नाही आहे, जेव्हा प्रलय होईल तेव्हा नाही आहे. म्हणजे ती सत आहे का, तिची कायम सत्ता आहे का, नाही, ती नष्ट होणार आहे.
जेव्हा केव्हा हे सगळं शांत होणार तेव्हा ती परमेश्वरामध्ये जाऊन मिसळून जाणार आहे, नष्ट होणार. याचा अर्थ तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे का? नाही आहे. ज्याला आम्ही दैव म्हणतो त्या दैवाला स्वतंत्र अस्तित्व आहे का? नाही आहे. कालचं कर्म आजचं दैव आहे, आज भोगून झालं की संपलं की ते दुसरं पुढे भोगायला येतं. म्हणजे ज्याला दैव म्हणून एक गोष्ट घेतली ती टिकणारी नव्हे, ती भोगून संपून त्याचं फल घेऊन नष्ट होणारी गोष्ट आहे, ती टिकणारी नाही. आता म्हणून इथे त्यांनी सांगितलं की जे सत आहे, जे चित आहे, जे आनंद आहे ते माझं रूप आहे. म्हणाले तसंच माझा आधार ह्या सगळ्या विश्वाच्या ऐल तीराला आहे आणि मी ह्या विश्वाचं पहिलं तीर आहे. आणि अस्तित्व या रूपाने हे सगळं जे जग आहे, हे जगाला अस्तित्व आहे का? हो आहे ना. आम्ही सगळे आहोत, आम्ही रोज इथे येतोय, 5:30 वाजली की आम्ही ऐकतो, बोलतो, इथे थांबतो, तासभर बसतो. म्हणजे त्या रोजला अस्तित्व आहे, त्या वेळेला अस्तित्व आहे, आम्हाला येणाऱ्यांना अस्तित्व आहे. अस्तित्व नसते तर आम्ही कसे आलो असतो? आम्हाला अस्तित्व आहे, पण आम्हाला सत अस्तित्व आहे का? नाही. अजून 25 वर्षानंतर, अजून 40 वर्षानंतर इथेच शारदा मठामध्येच प्रवचन चाललेलं असेल, अधिक महिना असेल, अधिक महिन्याचं प्रवचन चालू असेल, आम्ही या जगातही असणार नाही कदाचित. त्यामुळे आमच्यापैकी कुणी तर नक्कीच नसेल, कारण आमच्यासारखे त्यावेळी असतील नसतील, म्हणजे नसतील हेच जास्त असतीलपेक्षा. कारण म्हणजे काय, ह्याला सत आहे का? नाही. त्याला अस्तित्व आहे का? नाही. त्याला शाश्वत अस्तित्व आहे का? नाही. काही कालापुरतं अस्तित्व आहे, काही कालापुरतं अस्तित्व आहे. म्हणून प्रकृती मिथ्या आहे. नाही तर तिला मिथ्या म्हणायचं काय? सगळं दिसतंच आहे आणि डोळ्याला स्वच्छ दिसतं आहे, तिला मिथ्या म्हणून कसं चालेल असं लोक आपल्याला म्हणतील. पण तिला मिथ्या का म्हणावं लागतं? कारण सर्व काल ती सारखी नाही. आज जाताना जर आपण झाडावरची 4 फुलं बघून गेलो तर 2 दिवसांनी गुलाबाचं फुल असेल तर पाकळ्या पडतात, जास्वंदीचं फूल असेल दुसऱ्या दिवशी सुकतं, गुलाबाचं फूल आपण म्हटलं तसं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुकलं. आणखीन एखादं फूल इतकं नाजूक असतं ब्रह्मकमळासारखं, रात्री उमललेलं फूल सकाळी सुद्धा कोमजलेलं असतं. काही तासांचा खेळ असतो की ज्या फुलाचं अस्तित्व असतं तेवढ्याच क्षणापुरतं, तेवढ्याच. म्हणजे ही प्रकृती जी आहे ती सर्वकाल नित्य आहे का? नाही. आज कळ्या आहेत त्या उद्या उमलणार आहेत, आज ज्या उमललेल्या आहेत त्या उद्या सुकणार आहेत, परवाच्या दिवशी पार मरगळून जाणार आहेत, नवीन कळ्या येणार आहेत. हे सारखं चालूच आहे. ही प्रकृती सातत्याने बदलते. म्हणून आपल्याला एकच श्लोक अगदी पक्का लक्षात ठेवायचा, तो ऊर्ध्व मूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. या 15व्या अध्यायामध्ये अधश्चोर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला. म्हणाले हे सगळं त्याचं जे रूप आहे. आणि हे सगळं कशाने जोडलेलं आहे? कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, कर्मानी ही सगळी माणसं बांधली आहेत. असो, आत्ता आपला विषय कशाशी आहे की ज्याला अस्तित्वाचा सत अंश आहे, ह्या अस्तित्व, ह्या ठिकाणी असलेल्या अस्तित्वामध्ये जे सतरूपानी आहे ते फक्त मी आहे. हे तत्वज्ञानाचं अगदी ज्याला आपण सार म्हणू, की हे सगळं वावरत आहे. आमच्यातलं सुद्धा अस्तित्वातलं सतरूप काय आहे? ते चैतन्य. जे चैतन्य ह्या जीवाला जीवरूपाने व्यवहार करायचं सामर्थ्य देत आहे. जीवाचं जीव पण सत आहे का? नाही. पण त्या जीवाला ज्यांनी जीवपण दिलं आहे तो त्यातला जो भाग आहे तो सत आहे. जीव सत नाही, पण जीवातला जो चैतन्य भाग आहे. कारण जीवाला काय काय जोडलंय? जीवाला प्रकृती जोडली आहे. प्रकृती म्हणजे काय जोडलंय? आपण सारखात आपल्याला पाठ झालंय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, पंचमहाभूत, 5 तन्मात्र, मन, बुद्धी, अहंकार, चित्त. हे सगळंच्या सगळं त्या जीवाशी जोडलेलं आहे. पण हे सगळं जोडलेलं बाजूला केलं तर जे शिल्लक राहतं तो सत अंश आहे. तो सत म्हणजे कायम राहणारा तो अंश कसा आहे?
तो म्हणतो मी त्या अंशाला प्राप्त झालोय, मी त्या सताला प्राप्त झालो, मी ह्या जगामध्ये असणारा तो सत अंश आहे. माझा देह, माझं बाकीचं सगळं हे कायम टिकणारं नाही आहे, पण तेवढा भाग मात्र सत आहे. म्हणून ते म्हणतात मी ज्ञानाचा प्रकाश आहे, मी आनंदाला सुख देणारा आहे. म्हणजे पुन्हा एका तत्वज्ञानाच्या कोड्यात टाकलं आपल्याला. आनंदाला सुख देणारा मी म्हणजे काय? माझं स्वरूप लक्षण. परमात्मा म्हणतो तुझ्या शब्दात काय झालो मी? सत चित आणि आनंद झालो. ते जे आनंद शब्द आहे तुझा, त्या आनंद शब्दाला काय अर्थ आहे? त्या आनंद शब्दाला काही अर्थ नाही, पण त्या आनंद शब्दाला सुखावणारा जो आहे म्हणजे कोण? मी म्हटलं मला अगदी आनंद झाला, आज अगदी मला खूप बरं वाटलं, आज माझ्या मनाला समाधान झालं. हा त्या समाधान शब्दात समाधान ओतणारा कोण? मला आनंद झाला म्हटलेल्या त्या आनंद शब्दात आनंद ओतणारा कोण? शब्दाला काही अर्थ नाही. म्हणून आपण मागे गेलं ना आता आपल्याला की त्याच्यामध्ये जे फुकट आहे म्हणजे जे शब्द नुसतेच आहेत. काय? आकाश ख पुष्प म्हणजे आकाशाच्या वेलीला आलेलं फूल. आता आकाशात वेल कशी येईल? तिथे माती टाकणार, तिथे बी रुजवणार, तिथे कोण माळी रोज जाणार आणि त्याला खुरपणार, त्या वेलाला पाणी घालणार, तो वेल मोठा होणार, त्या वेलाला फुलं येणार आणि मग रोज आपण त्या आकाशाच्या वेलाची फुलं तोडून देवाची पूजा करणार. त्या आकाशामध्ये वेलच येत नाही, तर ही सगळी जी बडबड आहे या शब्दाला शब्द पण येणार आहे का? त्याला अर्थवत्ता आहे का? काही नाही आहे. आपले शब्द आहेत म्हणून मी बोलते की आकाश वेली आहे, त्या वेलीला फुलं आहेत, त्या फुलांना मग कोणी पाणी घालताय, कोणी फवारे मारताय, कोणी खत घालताय त्या वेलीला मुळाशी. हे सगळं बोलणं कसं आहे? शब्द आहे म्हणून आहे. ते म्हणाले आनंद शब्द आहे. ह्या आनंद शब्दाला काय अर्थ आहे? काही अर्थ नाही. पण त्या आनंद शब्दाला आनंद देणारा कोण आहे? तो मी आहे. त्या आनंद शब्दामध्ये आनंद उत्पन्न करणारा कोण आहे? मी आहे. आपण एखाद्याला विचारलं काय हो कसं आहे? बरं आहे, चांगलं आहे, खुशीत आहे. आपण म्हणतो तुम्ही बोलताय पण तसं वाटत नाही, तुम्ही खुश असाल असं वाटत नाही, काहीतरी बिनसलंय तुमचं. म्हणजे त्याचा तो आनंद शब्द आहे तो आनंदाच्या सहित नाही आहे. त्याचा तो आनंद शब्द आहे तो आनंद प्लस दुःख आहे, पण त्याचा शब्द मात्र आनंद आहे, त्याच्यामध्ये आनंद नाही आहे. भगवंत म्हणतो जेव्हा आनंद शब्द उच्चारला त्या आनंद शब्दाला आनंद पण देणारा कोण आहे? तर तो मी आहे. त्याच्या ठिकाणी शब्दाच्या ठिकाणी काही नाही आहे. ते जे वास्तव आहे ते माझं स्वरूप आहे. आणि जे वास्तव माझं स्वरूप आहे ते जे कायम आहे, सत जे टिकणारं आहे, तो माझा ह्या पृथ्वीतलावर दिसणारा तो जो अंश आहे तो माझा आहे. आणि म्हणून ते पुढे सांगतात की जिला माया म्हणता ती माझीच प्रकृती आहे, तिला मीच निर्माण केलेलं आहे. अखंड आनंदाचा सागर मीच आहे, सगळ्या गुणांचा साठा मीच आहे, पूर्ण ब्रह्म परात्पर असं जे रूप आहे ते माझंच आहे. अशी अनुभूती त्या ब्रह्मज्ञानाला येते असं शास्त्र सांगतं, असं श्रुती सांगते. श्रुती सांगते की तो असा अनुभव घेतो मुक्त प्रतिज्ञानात. आता आणखीन काय? ब्रह्माशी मिळून तो मुक्त होतो, कारण श्रुतींची तशी प्रतिज्ञा आहे. आता इथे मागे काय सांगितलं की तो जो जीव आहे तो जीव न राहता आता तिथे स्वे शब्द वापरला म्हणून तो त्या आत्मरूपाला प्राप्त होतो, एवढंच सांगितलं. मग आत्मरूपाला प्राप्त झाल्यावर काय होतं हा पुढचा प्रश्न. आत्मरूपाला प्राप्त झाल्यावर तो मुक्त होतो, हा दुसरं सूत्र की म्हणून मुक्त प्रतिज्ञानात ब्रह्माशी मिळून तो मुक्त होतो. आता परब्रह्माशी एकरूप झाला की तो मुक्त झाला, कारण श्रुतींची तशी प्रतिज्ञा आहे. स्वतः जीव जो आहे
तो खरं म्हणजे ब्रह्मच आहे. त्या ब्रह्मभावापेक्षा तो काही वेगळा नाही आहे, तो ब्रह्मच आहे. पण त्याला ब्रह्मभावापासून अलग कोणी केला? त्याला अलग त्या मायेनी किंवा प्रकृतीने केला. म्हणजे आम्ही मूळचे काय आहोत? आम्ही मूळचे ते परमात्माच आहोत. पण तो परमात्मा त्यांनी जेव्हा आम्हाला वेगळं केलं तेव्हा आम्ही परमात्मा राहिलो का? नाही राहिलो. मग काय झालो? त्यांनी ज्याला पुरुष म्हटलं आणि ज्याला प्रकृती म्हटलं, त्यातला पुरुष म्हणजे जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचा म्हणजे त्याचाच पण आम्ही विभाग आहोत. त्याला पुरुष का म्हटलं हे सगळं तत्वज्ञान आपण शेवटी घेऊ. पण आता थोडं बघू, मग पुन्हा एकदा ते दुसऱ्यांदा विचारात घेऊ. त्या पुरुषाचा आम्ही अंशच आहोत, त्या परमात्म्याचा आम्ही अंशच आहोत. तो परमात्माच पुरुष रूपाने आला. का आला? कारण प्रकृती आली. प्रकृती आली म्हणून तो पुरुष झाला. तो जसा पुरुष झाला तसे आम्ही जीव झालो. तो पुरुष झाला, आम्ही जीव झालो. आम्हाला जीव कोणी केलं? परमात्म्याने आपली जी प्रकृती निर्माण केली, ती प्रकृती कशातून निर्माण झाली? परमेश्वर म्हणाला एकाकी नर म्हणते. परमेश्वर म्हणाला एकम सद्विप्रा बहुधा वदंती. मी एकटा एक आहे, अनेक नामरूपांनी प्रकट व्हावं. मी संकल्प केला. हे सगळं आपण पुन्हा घेणार आहोत. मी संकल्प केला, एवढा तो म्हणाला, एवढा त्यांनी चिंतन केलं, एवढा एक विचाराचं स्फुरण झालं. काय शब्द वापरायचा असेल तो वापरा. त्याबरोबर काय झालं? पुरुष आणि प्रकृती झाली. प्रकृती आली म्हणून पुरुष झाला. म्हणजे पुरुष कुणाशी जोडला गेला? त्या मायेशी जोडला गेला. मायेशी जोडला गेला कशा करता? तो जेव्हा जोडून एका रूपात राहिला तेव्हा त्याला आम्ही काय म्हटलं? ईश्वर. आत्ता नुसते पुरुष आणि प्रकृती, केवळ माया आली म्हणून तो पुरुष झाला. पुरुष आणि माया किंवा पुरुष आणि प्रकृती. आता तो पुरुष जेव्हा त्या प्रकृतीशी सत्वोपाधिक मायेनी, सत्वाच्या उपाधीनी युक्त असलेली जी माया, तिच्यामुळे जोडला गेला. काय झाला त्याचा? ईश्वर. जो ईश्वर भाव आहे, ज्याला आम्ही पुजतो, ज्याच्या मूर्तीची पूजा करतो, ज्याला राम म्हणतो, ज्याला कृष्ण म्हणतो, ज्याला वेगवेगळ्या रूपात पाहतो, परमात्मा त्या रूपात कसा आला? तो असा आला. कसा? इथे परमात्मा आहे, त्याच्यापासून पुरुष आणि प्रकृती झाले. त्या पुरुष आणि प्रकृतीमधून तो पुरुष त्या प्रकृतीतल्या सत्वनी युक्त असलेल्या मायेशी एकरूप झाला. त्याला मायोपाधिक ब्रह्म म्हटलंय. तो सत्वानी युक्त असलेल्या मायेच्या उपाधीनी तो हे झालेला आहे, युक्त झालेला आहे किंवा तिच्याशी जोडला गेलेला आहे. आता हा जो पुरुष आहे, ही सत्वोपाधिक मायेबरोबर जोडलेला पुरुष बरोबर ईश्वर झाला. आता आमचा जीव व्हायचा. आता जीव व्हायचा तेव्हा तो कशाने जोडला जायचा? अज्ञानाने. कारण का? अज्ञानाने तिन्ही जोडला. कारण का? त्याचं उत्तर आमच्याकडे नाही. प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर प्रकृतीला विचारा. कुणी जर म्हटलं मग आम्हाला अज्ञान का दिलं, तिला विचारा. तिने ठरवलं. मग तिने अज्ञान दिलं म्हणजे अज्ञान कशातून निर्माण झालं? तमातून निर्माण झालं. अज्ञानाचं गुण कोणता आहे? सत्व, रज आणि तम मधला तम आहे. आणि मग त्या तमातून तिने अज्ञान निर्माण केलं. आणि त्या अज्ञान कुठं टाकलं? आमच्यावर टाकून दिलं. जशी चादर घालून झोपून टाकतो ना, तशी आमच्यावरती त्या अविद्येची चादर दिली टाकून. कशा करता टाकून दिली? कारण एक जीव नावाचं चैतन्य बाजूला काढल्यावर आम्ही म्हटलं असतं की ते जे जीव चैतन्य आहे त्याच्यावर जर अज्ञानाची चादर टाकून दिली नसती तर आम्ही त्या दोघांना ओळखलं असतं. अरे हा पुरुष आहे, अरे ही प्रकृती आहे, म्हणजे ही प्रकृती खोटी आहे, हा पुरुष खरा आहे. मग आम्ही कुणाच्या बाजूला गेलो पाहिजे? पुरुषाच्या बाजूला गेलो पाहिजे. आता प्रकृतीला काय करायचं आहे? हा सगळा प्रपंच चालवायचा आहे. म्हणजे आम्हाला प्रकृती खरी वाटली पाहिजे. मग खरी वाटायला तिने काय केलं? आमच्या अंगावर टाकून दिली अज्ञानाची चादर, आमच्या अंगावर टाकून दिली अविद्येची चादर.
ती अविद्येची चादर टाकल्याबरोबर ह्या जीवाला पुरुष दिसला का नाही दिसला? या जीवाला काय दिसलं? हा देह माझा आहे, हे घर माझं आहे, ही मुलं माझी आहेत, ही इस्टेट माझी आहे, हे गाव माझं आहे. सुरू झालं मी माझं, अहम ममत्व सुरू झालं. अहम ममत्व का पाहिजे प्रकृतीला? कारण तिला या जगाचा प्रपंच करायचा आहे. या जगाचा सगळा प्रपंच ती जो करते ती ह्या मूलभूत अविद्येतून करते. आणि तिने जर खूप दया येऊन तिला वाटलं असतं की अरे कशाला या जगामधल्या लोकांना असं अविद्येने युक्त करायचं, शहाणं राहू दे की. शहाणं राहिल्यावर प्रकृतीचं जगच राहिलं नसतं. आम्ही कुठे गेलो असतो? सरळ पुरुषाकडे. आम्ही सगळे पुरुषाकडे गेलो असतो की त्या पुरुषाला ईश्वर पण व्हावं लागलं नसतं आणि प्रकृती रूपाने राहिली पण नसती. तो पुरुष कुठे गेला असता? थेट परब्रह्म. म्हणजे आम्ही कुठे राहिलो असतो? परब्रह्माजवळ. मग ब्रह्मसूत्राचं प्रवचन कशाला ऐकलं असतं? प्रकृती म्हणाली की नाही, चालू द्या, हे सगळं चाललं पाहिजे. म्हणून तिने आम्हाला अज्ञानात ठेवलं. अज्ञानात ठेवल्याबरोबर या जगाचा पसारा आम्हाला मोह घालायला लागला. हे झाड किती सुंदर दिसतं, ते फूल किती सुंदर दिसतं, तो रंग किती सुंदर दिसतो, ते जेवण किती सुंदर आहे, ते कपडे किती सुंदर आहेत, ती वास्तू किती सुंदर आहे. सगळ्यात आमचं मन लागलं गुंतायला. प्रकृती म्हणते हे चालू झालं तरच हे जग चालेल, नाही तर चालणार नाही. तिला ह्या जगाचा पसारा चालवण्याकरता तिने आम्हाला अज्ञानाची चादर घालून दिलेली आहे. आता ही अज्ञानाची चादर दूर करणं म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे. ती चादर दूर झाली, ज्या साधनेनी होईल, भक्तीनी होईल, ज्ञानाने होईल, योगाने होईल, कर्माने होईल, ज्यानी होईल, ती चादर दूर झाली की आम्ही म्हणतो अरे या प्रकृतीत आम्हाला काही रस नाही. म्हणून आता त्यांनी सांगितलं मी कसा आहे, मी संगरहित आहे, मी निरंजन आहे, मी अक्षय आहे, मी अचिंत्य आहे, मी अच्युत आहे. हे केव्हा कळायला लागलं? हे सगळं सुटलं तेव्हा. मग प्रकृती म्हणते अरे हे माझ्या कळपातून गेलं, आता माझ्याकडे हे राहिलं नाही. आता ते कोणाच्या प्रांतात गेलं? त्या पुरुषाच्या प्रांतात गेलं. पुरुषाच्या प्रांतात गेल्यावर आता पुरुष होऊन राहणार का? नाही होऊन राहणार. कारण पुरुषाच्या प्रांतात गेल्यानंतर त्याला पुरुष व्हायचं कारण का नाही उरलं? कारण त्याला मी कोण आहे याचं ज्ञान झालं. पुरुष म्हणतो आता मला राहून काय करायचं आहे तुझ्याकरता? कारण तुला आता प्रकृती नकोशी झाल्यानंतर आता मला पुरुष पण कशाला पाहिजे? मी परब्रह्मच होतो तुझ्याकरता. कारण पुरुष का झाला तो? प्रकृती करता. ह्याची प्रकृती संपल्यावर नुसता तो एकटा पुरुष कशाला राहील? ते परब्रह्मच आहे, त्या ठिकाणी दुसरं काही नाही. म्हणजे परब्रह्म, पुरुष, प्रकृती, सगळा पसारा अविद्येतून प्रकृतीचा. ज्या क्षणी अविद्येचा पसारा संपला त्या क्षणी प्रकृती त्या जीवाकरता संपली. त्या जीवाचं जीवपण संपून तो काय झाला? पुरुष. आता पुरुष, प्रकृती संपल्यावर पुरुष एकटा राहिल्यावर त्याला एकटं राहायचं कारणच नाही. तो म्हणतो माझं मूळ रूप परमात्माच आहे. म्हणून मग हा जीव कुठे जातो? परमात्म्याच्या ठिकाणी. म्हणून ते इथे काय सांगतात की तो कुणालाशी मिसळून जातो? परमात्म्याशी मिसळून जातो. त्याच्याशी मिसळून गेल्यावर काय होतं? तो मुक्त होतो. आता त्याला कोणतं बंधन उरत नाही. त्याला कोणतं बंधन आलं असतं? त्याला बंधन आलं असतं ते प्रकृतीचं आलं असतं. ती त्यांनी 100% तोडून टाकल्यामुळे त्याला बंधन नाही राहिलं. दुसरं बंधन कशाचं आलं असतं? त्याच्या उपास्य दैवतेचं. त्या उपास्य दैवताकडून त्याला मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे असा जर मागत तो राहिला असता तर तो त्या प्रकृतीच्या कचाट्यातून सुटला नसता. कारण त्याला एका आसक्तीने जखडलं असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सगुणाचा जो उपासक आहे तो कसा होतो? तो निसंग होतो. मनासंग हा सर्व संगास तोडी. समर्थांनी सांगितलंय की हा जो ईश्वर संघ आहे, हा जो परमात्म संघ आहे, हा सगुण उपासनेचा संघ आहे, हा सगळ्या संघांना तोडतो. मग हा कसा होतो? हा अद्वैत होतो. मग हा अद्वैत झाल्यावर वरती गेल्यावर तो काय म्हणतो? मी ब्रह्माशी मिसळून नाही बुवा जाणार. माझ्या परमात्म्याचं काय जे प्रांत आहे वैकुंठ, त्याच्यात जाऊन राहणार आणि त्याला पाहणार. तिथे राहून कशा करता? मला काय ब्रह्म होता येतं?
पण मला ब्रह्महून नाही राहायचं. कालपासून आपण म्हणतोय तसं, अद्वैती तो नाही माझं समाधान. मला एकत्र होणारच आहे आम्ही एकत्र. ते एकत्र होण्याचं काय कौतुक आहे. आता त्याच्याशी एकरूपच झालोय, आता त्याचा आनंद घेऊ द्या. म्हणजे तो जो आनंद आहे, त्या आनंद शब्दामध्ये कोण आहे? ब्रह्म आहे. आणि म्हणून त्या वैकुंठात राहून संत आनंद कशाचा घेतात? ब्रह्मानंदाचा. ब्रह्मानंद आहे, ब्रह्माच्या जवळ असण्याचा आनंद घेतात. ते आमच्यासारखे आनंद घेत नाहीत लहान मोठे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ते सगळे मुक्तच आहेत. तो प्रत्यक्ष ब्रह्मात जाऊन मिसळला तर काय प्रक्रिया? परमात्मा, पुरुष, प्रकृती, इथे सत्वोपाधिक मायेने युक्त असलेला ईश्वर, इकडे अविद्येने युक्त असलेला जीव. हा जीव उपासना करतो आहे सगुणाची, आणि नाही तर जीव सोहम साधना करतो आहे, निर्गुणाची उपासना करतोय. दोघांनीही प्रकृतीला सोडून दिलंय. प्रकृतीला सोडल्याबरोबर पुरुष आणि प्रकृतीमधली प्रकृती संपली, राहिला पुरुष. तो म्हणतो मला एकट्याला अस्तित्वच नाही, मला गरजच नाही. तो कुठे गेला? परमात्म्यात. म्हणजे ह्यांनी प्रकृतीला सोडल्यावर हा कुठे आला? पुरुष. पुरुष गेला परमात्म्यात. म्हणजे तो कोणात जाऊन मिसळला? मुक्त प्रतिज्ञानात. ब्रह्माशी मिळून तो मुक्त होतो, कारण श्रुतींची तशी प्रतिज्ञा आहे. म्हणजे आपल्याला त्याची प्रक्रिया कळली, तो कसा जाऊन पोचला ते. आता म्हणाले स्वतः ब्रह्म असलेला हा जीव त्या प्रकृतीच्या मायाजालात आल्यामुळे, तिच्यामध्ये राहिल्यामुळे झालं काय? म्हणाले अनेक विक्षेप, अनेक अडथळे, अनेक अडचणी जन्मानुजन्म चालूच होत्या. आता त्यांनी सोडून दिल्या, तो ब्रह्मभावाला प्राप्त झाला. कारण जोवर प्रकृतीत होता तोवर मी कोणीतरी आहे, माझी काहीतरी विद्या आहे, माझं असं मत आहे, मला ते आवडत नाही, मला तिथे असं बोललेलं, माझा त्याच्यावर विश्वास नाही. किती गोष्टी मनुष्य सगळं मी आणि माझाचे पाढेच वाचत असतो. आणि म्हणून ते म्हणाले एवढा पाढा वाचायला लागला की हा त्या अज्ञानात अडकला. मग दंभ आहे, मोह आहे, क्रोध आहे, अनेक अनेक गोष्टीत तो अडकत जातो. आणि मग पुढे ह्या अडकीत त्याला केव्हा तरी एकदा कळतं की अरे हे काय खरं नाही आहे, आपण इथे इतके अडकून पडलो, हे काही खरं नाही. मग आता काय करावं? मग आता शास्त्रावर निष्ठा ठेवावी. कारण माणूस म्हणतो काय, आम्ही आता एवढे सायंटिस्ट आहे. आता अर्थात तुम्ही बघा म्हणाले, जो माणूस शास्त्रज्ञ आहे त्याचा कसा हो ईश्वरावर विश्वास बसेल, असं तो स्वतःच सांगतो. आणि तो म्हणतो मी शास्त्रज्ञ असल्यामुळे माझा ह्या गोष्टींवर विश्वास नाही, मी त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाही. वास्तविक पाहता तो शास्त्रज्ञ एका शास्त्रावर श्रद्धा ठेवू नये. आणि जो एखाद्या शास्त्रावर श्रद्धा ठेवतो तो मनुष्य दुसऱ्या शास्त्रावर अश्रद्ध कधी असू शकत नाही. नाही तर तुझ्या शास्त्रावरच्या श्रद्धेलाच अर्थ नाही. कारण असं आहे की जेव्हा मी अमुक एक गोष्ट सत्य आहे असं मानून जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा मी त्या शास्त्रावर श्रद्धा ठेवली आहे. तसाच दुसरा माणूस ते शास्त्र सत्य आहे म्हणून त्याच्यावर श्रद्धा ठेवून तो त्याचं जीवन व्यतीत करतो. असं म्हणू शकता येतं की बाबा ते शास्त्र आपल्याला काही कळत नाही, पण हा म्हणतो ते शास्त्रच नाही, तो म्हणतो ईश्वरवादच नाही, आम्ही नास्तिकच आहोत, आम्ही ही आस्तिकता मानतच नाही. कारण का? तर आम्ही भौतिक शास्त्र जाणतो आणि भौतिक शास्त्रांनी उत्तर दिलं तेवढंच आम्ही मान्य करतो. पण एक दिवस असा येतो की त्यालाही समजतं. आता आपल्याला माहिती आहे मध्यंतरीची बातमी, आपल्याकडे पुन्हा एकदा विश्वाचं रहस्य उलगडणार असं म्हणून बातमी आली आणि मग त्याच्यावरती कितीतरी मतं आली. पण शास्त्रज्ञांनी सांगितलं की अहो हे जे काही लिहिलं आहे किंवा जे काही प्रसिद्ध केलं आहे ते प्रसिद्ध करण्याला इतकी घाई झालेली आहे आणि लोकांनी मांडलं आहे. वास्तविक पाहता काही मिळालं आहे असं म्हणण्यासारखं आम्हाला हातामध्ये ठोस अजून काही मिळालं नाही, असं त्यांनी त्यांच्या शास्त्रात सांगितलं. त्यांना हे जग कशापासून निर्माण झालं हे कळायला जेव्हा केव्हा कळेल तेव्हा कळू दे. पण तुम्ही तुमच्या शास्त्रांनी हे मान्य करता, असेल तुमची श्रद्धा, आम्हाला माहीत नाही, हे आम्ही समजू शकतो. पण आम्ही ते मानत नाही असं जेव्हा माणूस म्हणतो
तेव्हा तो मुळामध्ये त्या शास्त्र परंपरेने चालला आहे याच्याबद्दल शंका आहे. कारण कोणत्याही शास्त्रावरचा विश्वास हा दुसऱ्या शास्त्रावरती अविश्वास ठेवत नाही. आपल्याला सांगायचा हेतू असा की असाच एखादा, मी आपल्याला किती लोक सांगू की ह्या शास्त्रज्ञ मंडळींच्या पैकी जो जो शास्त्राचा अभ्यास करत गेले, असं मी काही अजून नासाला गेलेली नाही, पण नासाला जाऊन आलेले लोक सांगतात की नासामधल्या लायब्ररीमध्ये सगळ्यात मोठा सेक्शन उपनिषदांचा आहे. तिथे शास्त्रज्ञ उपनिषदांचा अभ्यास अधिक करतात. कारण का? कारण त्यांना आम्हाला काहीच म्हणायचं नाही, एवढंच दिसतं की ते ज्या शास्त्राचा अभ्यास करतायत त्या शास्त्राच्या अभ्यासातून अजून त्यांचं समाधान झालेलं नाही, म्हणून ते दुसऱ्या शास्त्राचा शोध घेत आहेत. तर इथे आपल्याकडे असं म्हटलंय, असा जेव्हा मनुष्य भ्रांत होऊन इकडे तिकडे फिरतो आणि मग त्याला असं वाटतं की अरे हे सगळं पुष्कळ झालं, दुनियादारी तो हमने बहुत देखी. आता म्हणाले बघू की भगवंत काय म्हणतो पाहूया, त्याच्याकडे वळूया. आणि मग म्हणाले त्याला शास्त्राच्या विषयी प्रेम वाटायला लागतं. मग तो वाचायला लागतो, भक्तिशास्त्र काय बघू, योगशास्त्र काय बघू, कर्माच्या मागचं यज्ञशास्त्र काय बघू, या ज्ञानाच्या मागे वेदांत काय सांगितलंय बघू, या प्रत्येक शास्त्राचा अभ्यास तर करू, म्हणजे बघू काय त्याच्यातून निष्पन्न होतंय ते. म्हणून तो म्हणाले अभ्यास करायला लागतो. मग त्याला कळतं की अशी माणसं आहेत मार्गदर्शन करणारी, की ज्या माणसांच्या मार्गदर्शनामधून आम्हाला ते शास्त्र उलगडत आहे. मग त्याला कुणाची प्रचिती येते? गुरुची प्रचिती येते की असे शिकवणार आहेत. त्या गुरुप्रचितीतून जेव्हा केव्हा त्याला येईल तेव्हा आत्मप्रचिती येईल. पण वैचारिक पातळीवर आत्मतत्व मला मानावं लागेल असं त्याला नक्की वाटेल. कारण वैचारिक पातळीवर अडचण नाही आहे, थिअरॉटिकली एखादी गोष्ट समजून घेणं अवघड नाही आहे, पण प्रत्यक्ष अनुभवातून त्या निष्कर्षाला येणं अवघड आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले हा जगातला हा जो भ्रांत जीव आहे तो पहिल्यांदा शास्त्राकडे वळतो, मग गुरुकडे वळतो, मग तो आत्मनिष्ठेकडे वळतो, मग शास्त्रावर पक्का सश्रद्ध होतो. गुरुवर त्याची पूर्ण श्रद्धा बसते, साधनेत प्रगती करतो. किती जन्म, बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते, पुष्कळ जन्म जातात. आणि मग म्हणाले तो माझ्यापर्यंत येतो. आता इथे त्यांनी सांगितलं नुसता येऊन मिळत नाही, तो मुक्तच होतो. आता कसं होतं म्हणाले, हे भौतिकाचं लागलेलं वेड आहे, ते वेड जावं असं होतं. जोपर्यंत वेड होतं तोपर्यंत त्याला मी ह्या हॉस्पिटलमध्ये होतो वगैरे असं काही आठवत नाही. तो म्हणतो आता हे इतकी मधली वर्ष गेली, जेव्हा मला वेड लागलं नव्हतं तेव्हा मी इतक्या वयाचा होतो, आता मी केवढा झालो, इतके दिवस मी कुठे होतो, एवढे दिवस मी काय केलं. जसा एखादा कोमातला मनुष्य 2 दिवसांनी 3 दिवसांनी महिन्यांनी 2 महिन्यांनी कोमाच्या बाहेर येतो, तेव्हा तो म्हणतो एवढा काळ मी कुठे होतो. एवढा काळ आपण म्हणतो काही नाही, त्याला पहिल्यांदा लगेच की तू कोमात होता आणि तू बेशुद्ध होता असं शुद्धीवर आलेल्या माणसाला काही लगेच आपण सांगत नाही, पण हळूहळू त्याला सांगतो की बाबा हे असं असं झालं होतं. तसं म्हणाले ते लागलेलं वेड जावं तसं होतं म्हणाले. किंवा आपल्याला एखादं गुप्तधन सापडावं तसं होतं म्हणाले. आणि एखादा झरा आहे पण त्याच्या ठिकाणी जबरदस्त दगडाने तो बंद झालेला आहे, त्याच्या तोंडावरचा दगड बाजूला व्हावा आणि झरा व्हायला लागावा तसं होतं म्हणाले. आणि अशा प्रकारे त्या ब्रह्माच्या ज्ञानाने त्या जीवाच्या ठिकाणी जो सुखदुःखात्मक भोग आहे त्या भोगाचा जो काही त्या जीवाला होरपळून निघणारा त्रास भोगावा लागतो, जे काही वर खाली अस्थिर नकोसं वाटणारं, उद्वेग आणणारं, जीवाच्या ठिकाणी दुःख निर्माण करणारं, आयुष्य नको असं वाटण्या इतकं परिसीमेचं दुःख देणारं, असं सगळं जे काही आहे ते निघून जातं आणि केवळ आनंद त्या ब्रह्मज्ञानाने प्राप्त होतो. मग म्हणाले मग पुष्कळ लक्षणं दिलेली आहेत. तो निष्काम आहे, तो निर्मम आहे, तो तृप्त काम आहे, तो आत्मकाम आहे, तो प्रसन्नतेचं मूर्त धाम आहे. म्हणाले त्याला सुखदुःख मानापमान समान होतात आणि त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणचा चंचलपणा निघून गेलेला असतो. सगळ्यांच्या ठिकाणी तो आपल्या स्वतःला पाहतो
त्यामुळे त्याच्याकडचा आपपर भेद निघून जातो. त्याचं अंतःकरण करुणेने भरलेलं असतं, अत्यंत प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये असतं. अशा प्रकारे अनेक लक्षणं देताना आता ते पुढे सांगतात की म्हणाले त्याच्या देहामध्ये तो राहतो आहे, आम्हाला तो दिसतो आहे, त्याकरता ही लक्षणं ओळखा म्हणाले. त्याला जर पैसे मिळवावेत, मस्त सुखात राहावं, चैनीत राहावं असं वाटणारा मनुष्य जर सांगत असेल मी आत्मज्ञानी आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे, तर तो खोटा आहे हे समजा म्हणाले. त्याला द्रव्याचा मोह आहे, त्याला कीर्तीचा मोह आहे, त्याला यशाचा मोह आहे, त्याला प्रपंचाचा मोह आहे, त्याला कशा कशाची आसक्ती आहे हे बघा. आणि त्याला वैयक्तिक आसक्ती आहे असं बघितलं की हा नक्की ब्रह्मज्ञानी नाही हे समजा. जो आपला मोठेपणा मिरवतो त्याला काही एखादा सांगायला लागला मी काय, आता माझं काय उरलंय, आता मला कशातच काही उरलेलं नाही, तुकाराम महाराज म्हणतात तशीच माझी स्थिती आहे, आता दिवस चार खेळी मिळी, बस आपल्या जगात आहोत म्हणून राहतोय असं तो बोलला. म्हणाले आथिले पण मिरवी तो काहीच नाही, मी हा असा आहे, मी हा तसा आहे. आमच्या इथे आपल्याकडे मराठीमध्ये तो मी नव्हेच नाटक लिहिलेले ना आत्र्यांनी, त्या नाटकातला तो जो बुवा आहे, तर तो तिथला तो जो महाराज गुरु जो काय जो झालेला आहे लोकांच्या पुढे बसतोय, तो त्या शिष्यांना असं वाटतं काय आमच्या गुरूंचा अधिकार आहे, कारण तो एकीकडे बघतो तिकडे बघतो, म्हणतो की शंकरा अरे तू कैलासावर बसलायस, केवढा बर्फ त्या कैलासावर, तुला किती थंडी वाजत असेल, अगदी काकडून गेला असशील तू, भरायस न पण. इकडे बघतो इकडे विष्णू दिसतात, काय विष्णू तुझी काय परिस्थिती आहे, या देशाची लोकसंख्या वाढत चालली आहे, त्यामुळे तुझ्यावरच्या कामाचा भार वाढलाय, कंटाळलायस का तू काम करून, बरायस ना, बरा राहा बरा राहा. शिष्यांना वाटतं गुरुनी इकडे पाहिले की महादेव, इकडे पाहिले की विष्णू, अरे काय आमच्या गुरूंचा अधिकार आहे, सगळ्या देवता आपल्या आमच्या गुरूंना भेटतातच आहेत. म्हणाले हा असा जो महात्मा आहे हा काय महात्मा आहे, हा काय आत्मज्ञानी पुरुष आहे, हा फसवणार आहे, ही वंचना आहे, हा दंभ आहे. म्हणाले हे जिथे आहे तिथली महंती स्वीकारू नका, असं आपल्याला ब्रह्मज्ञानाचं लक्षण सांगताना ते सांगतात की ब्रह्मज्ञानी पुरुषाला या जगातून काहीच नकोय. तो चार लोकांच्यात कदाचित असेल नाहीतर नसेल. आपण रामकृष्णांचं चरित्र वाचलं असेल तर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आहे, अलीकडच्या 150 वर्षाच्या काळातलं चरित्र आहे की काही नाही, आपल्याला आपल्या ठिकाणी आहेत, दक्षिणेश्वरी आहेत, दुसरीकडे कुठेही गेलेले नाही आहेत, आपलं मोठेपण मिरवायला गेले नाही, कुठे काशी नाही, कुठे काही नाही, त्यांना कुठली तीर्थयात्रा नको, कशाची आवश्यकता नाही, आपल्या ठिकाणावर आहेत. पण देशकार्याकरता धर्मकार्याकरता जेव्हा त्यांना वाटलं की आपला शिष्य पुढे गेला पाहिजे, की त्यांनी विवेकानंदांच्याकडे मात्र ते सगळं दिलं, त्यांचाही अधिकार लहान नाही, रामकृष्णांचे शिष्य आहेत ते, अंतरंग शिष्यांमधले शिष्य आहेत ते, पण त्यांना सांगितलं की तुझ्याकडे जे जे माझ्याजवळ आहे ते सगळं तुझ्या ठिकाणी ओतलंय. माऊलींचे शब्द आहेत, ये हृदयीचे ते हृदयी घातले. रामकृष्णांनी आपलं सगळं सामर्थ्य शिष्याच्या ठिकाणी अर्पण केलं, जा परदेशात जा आणि तू जाऊन जे कार्य करायचंय ते कर. ते गेले, स्वतः नाही गेले. विवेकानंद गेले, चुकलं नाही, चुकलं, त्यांना जाण्याचा आदेश आहे, त्यांना नाही जायचंय, नाही गेले म्हणून हे लहान नाहीत आणि गेले म्हणून तेही लहान नाहीत, सगळे मोठेच आहेत. ते ज्या स्थितीत राहायचं आहे त्या स्थितीत ते राहतील, त्यांना जसं असावं असं वाटेल तसे ते असतील, त्यांना जे कार्य करायचं आहे ते कार्य ते करतील. पण म्हणाले इथे कसं आहे, त्याच्याकरता फार चांगली ओवी आहे, ती म्हणजे हे सगळे त्रिगुणाचे व्यापार आहेत. रामकृष्णांनी दक्षिणेश्वरी का राहावं, ते म्हणतील मला काय, हा सत्व रज आणि तम हे तीन जसे खेळवतील तसं खेळायचं. मला जर सत्व खेळवतो आहे तर तो मला म्हणतो इथे स्थिर राहा, म्हणून मी इथे दक्षिणेश्वरी राहतो. विवेकानंदांना रजोगुण म्हणतो मी तुला खेळवतोय, जगभर फिर, तुझ्या पायाला चक्र लावलेलं आहे, तुला फिरलं पाहिजे. हे त्रिगुणाचे व्यापार तो सुखाने स्वीकारतो, जे जसे आहेत तसे तो स्वीकारतो आणि त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार त्यांच्या देहाकडून ते व्यापार होत असतात. पण सत्पुरुष अलिप्त आहेत आणि स्थिर आहेत.
किती प्रसंग रामकृष्णांच्या चरित्रातले. कुणाकडे मला बोलावलं, रामकृष्ण म्हणतात अहो मला बोलावू नका, मला कशाचं भान आहे, मला ना देहाचं भान, मला ना वस्त्राचं भान, मला ना परिस्थितीचं भान, मला नेऊन काय करता, लोक तर मला वेडाच म्हणतील. किती प्रसंग त्यांनी असे उभे केलेत. मला नका नेऊ, मला कुठेही जायचं म्हणजे भय, अंगात शर्ट आहे का बघायलाच पाहिजे. अवस्था सारखीच भावस्थितीच आहे, कुठे कशाचं भान आहे. आपल्याकडे संतांनी म्हटलंय ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. रामकृष्णांना देहाला सांभाळायची काय आवश्यकता आहे. म्हणाले ते देह चालायचा तसं चालेल, राहायचा तसा राहील, लोकांना जसं स्वीकारायचं तसं त्यांनी स्वीकारावं, नाही तर स्वीकारू नये. सत्पुरुषाला या जगाशी काही घेणं देणं नाही. का नाही? कारण त्या प्रकृतीला सोडूनच दिलेलं आहे, तो त्या ब्रह्मामध्येच राहिलेला आहे. आता काम कोण करून घेतं? मग सत्पुरुष कामं करतात, सत्पुरुष कार्य करतात. रामकृष्णांनी नाही केलं. ही सगळी त्यांची 16 मुलं त्यांनीच वाढवली, त्यांच्यावरती संस्कार केले. पुढे कार्य उभं करायचं आहे, रामकृष्ण संघाची स्थापना करायची आहे, तो चालवायचा आहे, त्याचा प्रसार करायचा आहे. मग त्याकरता कार्य करण्याकरता मुलं सांभाळायची आहेत. तर जे कार्य आहे ते कार्य होतं आहे, पण ते कुणाकडून होत आहे? त्या त्रिगुणांच्याकडून होत आहे. कुणाच्या प्रेरणेने होत आहे? काय ईश्वराला ते करून घ्यायचं आहे, त्या त्रिगुणांकडून ते करून घेऊ दे. त्याला साधन हा देह आहे, त्याच्यामध्ये सत्पुरुष अडकलेला नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं अलिप्त असतात. आणि वृत्ती कुठे असते? गुण आणि कर्मांच्या ठिकाणी. त्रिगुण सत्व रज तम, आणि कर्म कोणतं सांगितलं आहे ते. काय कर्म सांगितलेलं आहे? हे अमुक अमुक झालं पाहिजे. ते होण्याकरता काय करायचं आहे, त्या कर्माकडे लक्ष आहे, उद्दिष्ट आहे. आणि लक्ष कुणाकडे आहे? या त्रिगुणांकडे. यातला कोणता गुण आपल्याकरता बलवान आहे, यातला कोणता गुण आपल्याकरता नको आहे, याचं पूर्ण भान आहे. आणि त्याच्यातून त्यांची जी विरक्ती आहे, ती विरक्ती आपल्याला प्रकट झालेली दिसते. त्यांच्या ठिकाणी प्रारब्धाचा भोग आहे असं म्हणणं सुद्धा अतिशयोक्ती आहे. कसला प्रारब्धाचा भोग? आम्हाला जे दिसतं पुन्हा तेच. त्यांच्या दृष्टीने हे त्रिगुण खेळतायत, त्यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांचं सर्व अंगच ब्रह्मरूप आहे. त्यांच्या ठिकाणी ब्रह्मरूपतेशिवाय अन्य स्थिती किंवा अवस्था नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हा जो ब्रह्मज्ञानी आहे, त्या ब्रह्मज्ञानाला आपण कधी आपल्या मापाने मोजू नये. कारण आपल्याकडे आता आपली वेळ झाली आहे पूर्ण, आपण थांबूया. एक शेवटचं वचन बोलून थांबू की आपल्या बुद्धीचा तर्क हा आपण सत्पुरुषांच्या चरित्राला कधी लावू नये. आपल्या तर्काने आपल्या मापाने आपण मोजू नये. त्यांचं माप वेगळं, आणि त्यांचं मापन कोण करणार? ते मापनाच्या पलीकडे आहे. आणि त्यामुळे हा विषय आता आपण उद्या बघू. आज इथे थांबू.